नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजेंटनी खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे। एजेंटना आधीपासूनच माहिती होतं की हे जो मन्या बनून आलेला आहे, लीलाच्या आयुष्यात मन्या बनून आलेला हा दुसरा तिसरा कोणी नसून विक्रांत आहे। हे एजेंटना आधीपासून माहिती होतं। इकडे लीलाने यशचा जीव वाचवलेला आहे, तर एजेंटनी विक्रांतच्या तावडीतून रेवतीचा जीव वाचवलेला आहे आणि एजेंटनी त्याचबरोबर गोळी स्वतःवरती घेतलेली आहे आणि लीलाचाही जीव वाचवलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता रेवती ही हार घालत असते आणि त्याचबरोबर रेवती हार घालत असते तरीही विक्रांत काही खाली वाकत नाही, कारण त्याला भीती वाटत असते। त्याने जो चेहरा घातलेला असतो तो खाली पडेल की काय या भीतीने तो खाली वाकत नसतो। आणि मग एजे पाहत असतात। एजेंटना डाऊट येत असतो, कारण एजेंटनी ऑलरेडी त्याच्या खिशामध्ये रिव्हॉल्वर पाहिलेली असते आणि यशकडे रिव्हॉल्वर कशी आली, कारण यश कसं आहे हे एजेंटना चांगलंच माहिती असतं। इकडे रेवू मात्र खुश असते आणि ती म्हणत असते, विक्रांत खाली वाक ना, अरे हार घालायचा आहे। कारण रेवतीचा हात पुरत नसतो आणि विक्रांत काही खाली वाकायला तयार नसतो। इकडे सगळ्यांनाच टेन्शन येतं, कळत नाहीये की अचानक काय झालेलं आहे। आणि मग एजे पाहतात, मग इकडे दुर्गा येते आणि दुर्गा म्हणते की यश खाली वाक ना जरा, हार घालायचा आहे ना, रेवती हार घालते तुला, असं म्हणत ती सांगते की हे सांभाळून घे। असं म्हणत तिने आता तो हार घालण्यासाठी वाकवलेलं असतं आणि त्यानंतर आता हार घालणार असतो तो म्हणजे यश। खरं तर तो यश नाही आहे, तो विक्रांत आहे हे आपल्याला माहिती आहे। आणि मग तो हार घालण्यासाठी खाली वाकणार असतो आणि त्याच वेळेस एजेंटच्या लक्षात येतं की याच्या हातात तर गोप नाही आहे, कारण रेवतीच्या आईने याच्या हातामध्ये काळा धागा बांधलेला होता। तो काळा धागा कुठं गेला, आणि तो काळा धागा नाही आहे तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे। एजे त्याचा हात पकडतात आणि म्हणतात की तुझ्या तोंडावरचा जो चेहरा आहे तो काढ। परंतु इकडे दुर्गा मात्र खूपच घाबरलेली असते। ती म्हणत असते की आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। ती म्हणत असते, नाही एजे, माझी इच्छा आहे ना म्हणून तो चेहरा बांधलेला आहे आणि तुम्ही त्याला तो काढायला का सांगताय। तेव्हा एजे म्हणतात की दुर्गा बस, इथून पुढे कोणी काहीही बोलायचं नाहीये, मी सांगतोय ना ते करायचं आहे। फक्त तो चेहरा बांधलेला आहे ना तो काढून टाकायचा आहे आत्ताच्या आत्ता, असं एजेंटनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि मग दुर्गाला पण ते बोलू देत नसतात। ते म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता ते काढायचं आहे आणि मला तुझं तोंड बघायचं आहे, दाखव लवकर, असं म्हणत एजे त्याच्या मागं लागलेले असतात। दुर्गा तिथे जात असते, नाही एजे, नाही एजे, हे चाललेलं असतं आणि तो रेवतीच्या गळ्यामध्ये हार घालायला लागलेला असतो। आणि एजे मात्र म्हणतात की अजिबात नाही, हा हार मी घालू देणार नाही, रेवतीचं लग्न थांबणार आहे, हा हार मी घालू देणार नाही, असं सगळं बोलणं सुरू असतं। आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता विक्रांतच्या तोंडावरचा चेहरा एजे स्वतः काढतात। इकडे गाडीमध्ये यश असतो आणि यश बेशुद्ध अवस्थेत असतो। लीला आणि ड्रायव्हर दोघं जण यशला त्या गाडीतून बाहेर काढत असतात। यशला विचारत असतात की हे सगळं काय आहे, कारण यशला तिथे तोंडाला बांधून त्या गाडीमध्ये ठेवलेला असतो आणि यांना सगळ्यांनाच काळजी वाटत असते की नक्की काय झालेलं आहे, हे सगळं काय होतंय। म्हणून लीला त्याला बाजूला घेते, त्याला पाणी प्यायला देते आणि त्याला म्हणते, यश अरे ओके, तू ठीक आहेस ना। आणि मग ती विचारू लागते, तेव्हा यश म्हणत असतो की लीलावाहिनी मला कळतच नाही आहे। यशला ती म्हणत असते, रेवती तिथं लग्नात उभी आहे आणि तिथं नवरदेव म्हणून कोण आहे, तू इथं आहेस तर मग तिथं कोण आहे, हा प्रश्न लीला इकडे यशला विचारत असते। यश म्हणत असतो, काय तिथे कोण आहे म्हणजे। तेव्हा लीला म्हणत असते, हो तिथे लग्नामध्ये कोणतरी आहे। आणि मग एजेंटना फोन केला जातो, एजे काही फोन उचलत नसतात। तेव्हा लीला म्हणत असते, लवकरात लवकर आपल्याला इथून निघालं पाहिजे, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला तिथे जाऊन बघायला लागणार आहे, अन्यथा खूप मोठा अनर्थ घडू शकतो। हे सगळं बोलणं चालू असतं आणि लीला मात्र खूपच घाबरलेली असते। आणि तिथे एक स्कूटरवाले दादा आलेले असतात, त्यांना यश आणि लीला दोघंही कन्व्हिन्स करत असतात। ते म्हणत असतात की प्लीज, माझ्या बहिणीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आम्हाला घरी गेलं पाहिजे, लवकरात लवकर त्या लग्न मंडपात पोहोचलं पाहिजे, तुमची स्कूटर आम्ही देतो आणि आमची गाडी आहे ना ती बंद पडलेली आहे, ड्रायव्हर काका यांना घेऊन या तुम्ही, त्यांची स्कूटर मी घेऊन जात आहे, असं म्हणत लीलाने स्कूटरवर बसलेली आहे। आणि इकडे त्या क्षणी एजेंटनी त्या चेहरा काढलेला आहे आणि त्यासमोर सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो विक्रांत आहे। आणि विक्रांत म्हणतो की आता रेवती तुला माझ्या तावडीतून कोणी वाचवू शकत नाही। किशोर म्हणतो की हा विक्रांत इथे लग्नात आलेला आहे तर तिथे कोण आहे, हा प्रश्न किशोरलाही पडलेला असतो। आणि किशोर म्हणत असतो त्याचवेळी
इकडे लीला मात्र सगळ्या गोष्टी विचारत असते. ती म्हणत असते की काय झालेलं आहे नक्की, हे सगळं कशा पद्धतीनं घडतंय, कारण मलाच कळलं पाहिजे यश नक्की कशामुळे हे झालंय. हे बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की विक्रांत म्हणत असतो की आता हे लग्न कोणीच थांबवू शकत नाही. आता काही झालं तरी हे लग्न थांबणार नाही म्हणजे थांबणार नाही, काही झालं तरी हे लग्न होणारच आहे असं तो बोलत असतो. तेव्हा एजे म्हणत असतात की शक्यच नाही आणि एजेंनी त्याच्यावर हात उचललेला असतो. ते म्हणत असतात की एजे तुम्ही जरी आला ना तरी हे लग्न थांबू शकणार नाही. इकडे सरस्वती म्हणत असते की दादा तू, आता सरस्वतीला धक्का बसलेला असतो. तो सरस्वतीचा भाऊ आहे, एवढा चांगला सुखाचा संसार होता, बायको होती आणि नोकरी होती, एवढं सगळं सोडून हा माणूस असे धंदे करायला लागलेला आहे. हे पाहून खरं तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आता तो म्हणत असतो की काही झालं तरी माझं लग्न कोणीही थांबू शकणार नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे असं तो बोलत असतो. त्याने रिव्हॉल्वर काढलेली असते आणि रिव्हॉल्वर रोखलेली असते. रेवती मात्र एजंटच्या मागे लपलेली असते, ती घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही आता एजे म्हणत असतात की मी हे होऊ देणार नाही. आणि एजे खूपच वैतागलेले असतात, कारण ह्या ज्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या भयानक असतात ना, त्याचा विचारच कोणी करू शकत नाही. आणि अचानक हा जो प्रसंग ओढवलेला असतो त्याच्यामुळं एजेंनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण एजेंनाही कळत नसतं की हे सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं झाल्या, कारण हा माणूस इथे मंडपात आला कुठून हा प्रश्न पडलेला असतो एजेंना. तोपर्यंत तिथे लीला आलेली असते आणि लीला आलेली पाहून एजेंटवरती गोळी चालवणारा विक्रांत आता लीलाला गोळी घालतो आणि त्यानंतर तो पुन्हा एजेंटला गोळी घालायला लागलेला असतो. त्या क्षणी ती गोळी जी आहे ती एजेंटच्या हाताला चाटून जाते, कारण तिथे एजेंटनी येऊन लीलाचा जीव वाचवलेला असतो आणि लीलाला त्यांनी वाचवलेलं असतं, कारण ती गोळी लीलाला लागणार असते, ती एजेंटला लागते. एजेंटच्या हाताला ती गोळी लागलेली असते आणि त्याचबरोबर एजे मात्र भयानक चिडलेले असतात. एजेंना खूप राग आलेला असतो. एजे म्हणत असतो की आता सोडणार नाही आणि एजे म्हणत असतात की मी ओके आहे. लीला त्याचबरोबर आजी या दोघींनाही काळजी वाटायला लागलेली असते आणि त्या दोघीही एजेंना सांभाळत असतात, पण एजे ऐकायला तयार नसतात. एजे तसेच आता विक्रांतच्या समोर जातात आणि खानदेशी त्याच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात की ही कानाखाली यासाठी आहे की तू आत्तापर्यंत फक्त आणि फक्त आम्हाला त्रासच दिलेला आहे, कारण मला माहिती होतं जो मन्या होता लीलाच्या आयुष्यात मन्या बनून आला त्याच्यासाठी ही कानाखाली आहे. आणि त्याचबरोबर सरस्वती म्हणत असते एजे, तेव्हा एजे म्हणतात की मी मागच्या वेळी सांगितलं होतं जेव्हा हा जेलमधून सुटून आलेला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की त्याला माफ करा, तेव्हाच मी सांगितलं होतं जेव्हा याच्याकडून नंतर चूक होईल तेव्हा मी त्याला माफ करणार नाही, कारण तेव्हा मी कोणाचंही ऐकून घेणार नाही. हे सगळे एजे बोलत असतात आणि वाट लागलेली असते ती म्हणजे आता विक्रांतची. आणि विक्रांत म्हणत असतो की आता मला कोणीच थांबवू शकत नाही. एजे म्हणत असतात की आता तुझी तर वाट लागणार आहे. तोपर्यंत विश्वरूपने इकडे पोलिसांना कॉल केलेला असतो आणि पोलिसांना बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर एजेही तिथं असतात. एजे खान खान कानाखाली मारत असतात फक्त त्या विक्रांतच्या आणि त्याला म्हणत असतात की ही कानाखाली तू लीलाच्या आयुष्यात मन्या बनून आला त्याबद्दल. सगळ्यांना धक्का बसतो, म्हणजे लीलाच्या आयुष्यात मन्या बनून आलेला तो आहे हे एजेंना आधीपासून माहिती होतं आणि लीलालाही धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर एजे म्हणतात की आम्हाला सगळ्यांना तू फसवलेला आहे, रेवतीला फसवलेला आहे आणि मन्या बनून आलास तेव्हाच मला कळलं होतं, म्हणून तर तू माझ्या पुढे यायला घाबरत होता. हे एजे बोलत असतात आणि एजेने तर आता विक्रांतची वाट लावलेली आहे, पण खरा मास्टरमाइंड किशोर आणि दुर्गा यांचं सत्य एजेंटच्या समोर कसं येईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.